Shraddha Ingre, Suyesh Lubal, please write your division. If you write your roll number first, then it would come in a sequence. So please write your roll number first, then division and then name. If you write your roll number first, then it comes in a sequence. Sonali Khilare. Okay, we will start now. Till then, whoever remain, please do your changes in a setting. Okay. So in previous lecture, we have studied about the uses of the contour map. Okay, these uses we have studied. Okay, now we come to the characteristic of the contours. कॅरेक्टरिस्टिक म्हणजे कंटूरचे जे काही म्हणजे असा कंटूर असल्यावर त्याचं मिनिंग काय असेल, तसा कंटूर असेल त्याचं मिनिंग म्हणजे डायग्राम वरून त्या कंटूरचं मिनिंग काय असेल किंवा ती पर्टिक्युलर जे टेरेन आहे ते कसे असेल हे समजणं म्हणजे त्या कॅरेक्टरिस्टिक ऑफ दॅट पर्टिक्युलर कंटूर, जी कंटूरची जी डायग्राम आहे त्याचं कॅरेक्टरिस्टिक. ओके, सो लुक ॲट द फर्स्ट फिगर. Contour lines are closer near the top of the hill. आता इथं बघा 105, then 195. These contour lines are closer to each other. ह्या contour lines आहेत त्या एकमेकांच्या क्लोज आहेत, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण 90, then 85, then 80. These contour lines are wide apart from each other. ह्या ज्या contour lines आहेत ह्या एकमेकांपासून थोड्याशा wide apart आहेत. What it means, the contour lines are closer, जर असे असेल तर contour lines are closer near the top of the hill or high ground and wide apart near the foot. ठीक आहे, असं जर असेल, this indicates a very steep slope toward the peak. म्हणजे पीक
जिथं आहे पीक म्हणजे जे सेंटर पॉइंट आहे तिथं व्हेरी स्टीप स्लोप आहे. ठीक आहे, का तर तिथल्या लाईन्स एकमेकांच्या क्लोज आहेत एकदम. आणि फ्लॅटर स्लोप टुवर्ड द फूट. फूट म्हणजे जे पेरिफेरीचा जो एरिया आहे तिथं फ्लॅट स्लोप आहे. तर फ्लॅट स्लोप का आहे तर तिथल्या कंटूर ज्या लाईन्स आहेत त्या एकमेकांपासून थोड्या दूरच्या अंतरावर आहे. ठीक आहे, म्हणजे अंतर त्यांचं हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट जास्त आहे. हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट जास्त आहे म्हणजे थोडक्यात त्याच्यातलं अंतर जास्त असल्यामुळं तिथं फ्लॅट स्लोप आहे. ओके, म्हणजे थोडक्यात असा जर कंटूर असेल तर इथे टेरेन कसे असेल आय विल शो यू. जस्ट लुक ॲट हिअर. Rushikesh More, please mute yourself and also write your roll number and your division. And please mute yourself. ओके, याचा कंटूर मी आता इथं काढतोय. ठीक आहे, कारण इथं जागा नाहीये. ठीक आहे, इथं मी तुम्हाला काढून दाखवतो. हा जो कंटूर आहे वरचा त्याची तुम्हाला जी जमीन असणार आहे, टेरेन कसं असणार आहे त्याची मी डायग्राम इथं तुम्हाला काढून दाखवतो. Is it visible to you? Please Yes, sir. someone tell. Okay, Yes, sir. okay. तर याचा कंटूर कसा असणार आहे? आय विल जस्ट शो यू. सपोज दिस इज अ रेफरन्स लाईन. ठीक आहे, तर याचा कंटूर कसा येईल? आय विल शो इन अ रेड कलर. तर इथून म्हणजे 80 मीटर, 85 मीटर, 90 हे इथून थोडासा असा स्लोप आहे आणि त्याच्यानंतर एकदम असं थोडं स्टीप आहे. ठीक आहे, असं स्टीप आहे आणि पुन्हा असं फ्लॅट स्लोप आहे. ठीक आहे, म्हणजे ह्या एरियामध्ये जो हे आहे तुमचं, तो जो ह्याची स्टिफनेस जास्त आहे. म्हणजे डोंगर जो आहे तो जास्ती स्टीप आहे आणि ह्या एरियामध्ये तो काय फ्लॅट आहे. इकडच्या एरियामध्ये, खालच्या एरियामध्ये तो फ्लॅट आहे. इथं ब्लू लाईन जिथं दाखवली तिथं फ्लॅट आहे. का असं? तर इथं बघा असं का म्हणतोय आपण तर इथं असं का म्हणतोय तर इथं जे कंटूर आहेत 80 मीटर, 85 अँड 90 हे जे कंटूर आहेत 3 हे एकमेकांपासून थोडे लांब आहेत. कारण यातलं हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट बघा जास्ती आहे. ठीक आहे, हे एकमेकांपासून थोडे लांब आहेत. ठीक आहे, त्यामुळे इथं फ्लॅट स्लोप आहे आणि त्याच्याच रिव्हर्स केसमध्ये जेव्हा तुम्ही 100, 105, 95 चे जे कंटूर बघताय त्यातलं हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट हे खूप कमी आहे. म्हणजे ते जे कंटूर आहेत ते एकमेकांच्या जवळ आहेत म्हणजे तिथं स्टीप स्लोप आहे. ओके, नाऊ वी विल मूव्ह फर्दर. जर डायग्राम अशी असेल, इफ द कंटूर लाईन्स आर क्लोजर नियर द बँक ऑफ द पॉन्ड. ठीक आहे, आता या केस मध्ये बघा इथं जे हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट जे आहे ते जे बँकला म्हणजे पेरिफेरीला कमी आहे. इथं बघा हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट जे आहे ते कमी आहे. ठीक आहे, ह्या दुसऱ्या कंटूर मध्ये आणि तिसऱ्या कंटूर मध्ये पण हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट कमी आहे. रिलेटिव्ह जर तुम्ही इथं बघितलं, इथं हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट हे जास्त आहे. ठीक आहे, पुन्हा इथं पण हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट जास्त आहे. म्हणजे जसं तुम्ही आत जाताय तसं तुमचं हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट जास्त आहे. म्हणजे कंटूर हे जे आहेत ते एकमेकांपासून जरा दूर आहेत. तर ह्याचं मिनिंग काय आहे? तर थोडक्यात तुमचं जे काही ह्याची जी जमीन असणार आहे ती कशी आहे तुमची? ही जी जमीन आहे ही तुमची बँक म्हणजे पेरिफेरीला तुमची अशी स्टीप स्लोप आहे. त्यानंतर असा उथळ आहे. ठीक आहे, आणि नंतर पुन्हा असा स्टीप स्लोप आहे. ठीक आहे, तळ कसं असतं आपलं लेक. ठीक आहे, सो ह्याची जी जमीन असणार आहे ती अशी असणार आहे. ठीक आहे, आय एम शोइंग हिअर. ओके, रेड लाईन मध्ये. सो कंटूर लाईन्स आर क्लोजर नियर द बँक ऑफ द पॉन्ड. ठीक आहे, कंटूर लाईन इथं बँक म्हणजे जे कडा असते आपली हे, तर पात्र थोडक्यात. तर काय तिथं क्लोजर म्हणजे जवळ-जवळ आहेत कंट्रोल लाईन्स.
डिप्रेशनला किंवा पात्र जिथं आहे किंवा असं खड्डा जिथं स्टार्ट होतो डिप्रेशन तिथं ते जवळ आहेत आणि वाईड अपार्ट टुवर्ड द सेंटर आणि सेंटरकडे कसं जाईल तसं तुमच्या ते एकमेकांपासून लांब आहेत. तर दिस इंडिकेट्स द स्टीप स्लोप. दिस इंडिकेट्स अ स्टीप स्लोप नियर द बँक अँड फ्लॅटर स्लोप टुवर्ड द सेंटर. म्हणजे ह्याचा काय मिनिंग झाला? स्टीप स्लोप टुवर्ड द बँक. ही जी बँक आहे तिकडं स्टीप स्लोप आहे आणि जे काय मध्ये आहे तिथं फ्लॅट स्लोप आहे. ठीक आहे. म्हणजे तिथला स्लोप थोडा कमी आहे. समजतंय का तुम्हाला? आर यू गेटिंग दिस? हो सर. Yes, sir. Yes. Okay. Now we will see the next characteristic. आता इथं बघा, युनिफॉर्मली स्पेस्ड कंट्रोल लाईन्स इंडिकेट्स युनिफॉर्म स्लोप. आता जर तुमच्या कंट्रोल लाईन्स ज्या आहेत त्या जर कंट्रोल लाईन अशा युनिफॉर्मली स्पेस्ड असतील, युनिफॉर्मली स्पेस्ड म्हणजे तुमच्या कंट्रोल लाईन ज्या आहेत त्या जर अशा युनिफॉर्मली स्पेस्ड असतील म्हणजे आता बघा इथून इथपर्यंत एक कंट्रोल लाईन आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ही दुसरी कंट्रोल लाईन आहे. ठीक आहे. त्यानंतर ही तिसरी कंट्रोल लाईन आहे. ही चौथी. अशा तुमच्या ओळीने ज्या काही कंट्रोल लाईन आहेत ह्या युनिफॉर्मली स्पेस्ड म्हणजे त्यांच्यातलं जे डिस्टन्स आहे ते युनिफॉर्मली थोड्या-थोड्या अंतरावरती आहेत. म्हणजे हे अंतर म्हणा, हे अंतर म्हणा किंवा हे अंतर म्हणा, ह्यांच्यातलं एकमेकातलं जे काही अंतर आहे ते युनिफॉर्म आहे, म्हणजे इक्वल आहे. असं जर असेल तर दॅट सिम्पली इंडिकेट्स अ युनिफॉर्म स्लोप. तर ही ही जी जमीन असणार आहे, ही जमीन कशी असणार आहे तुमची? तर दॅट टेरेन वुड बी युनिफॉर्मली स्लोप्ड ग्राउंड. म्हणजे थोडक्यात ती जमीन तुमची अशी स्लोपिंगमध्ये असणार आहे. हे साइड व्ह्यूमध्ये जर तुम्ही बघितलं तर युअर टेरेन वुड बी लाइक धिस. म्हणजे ही तुमची जमीन असणार आहे. ठीक आहे. नाऊ वी विल मूव्ह फर्दर. येस? Yes, anyone having any problem? Okay. त्याच्यानंतर बघा, a contour lines always form a closed circuit, but these lines may be within or outside the limits of the map. आता मी तुम्हाला सांगितलं, आपण जो एरिया आपण कंटूर करायला जो एरिया सिलेक्ट केलेला आहे, इफ दॅट पर्टिक्युलर एरिया सपोज एवढा आहे, प्लीज लुक इन दिस फिगर. सपोज आपण एवढ्या एरियामध्येच आपला सर्वे केला. ठीक आहे. आणि मग आपल्याला कंटूर कुठल्या मिळणार आहेत? या आतल्या डायग्रामच्या मिळणार आहेत. जस्ट 2 मिनिट.
Okay, sorry for inconvenience. There was some technical problem. Okay. Now see, तुम्ही जो सर्वे केला आहे, तो या पर्टिक्युलर एरियामध्ये केलाय. म्हणजे द रेड लाईन्स इंडिकेट त्या एरियामध्ये तुम्ही सपोज सर्वे केला आहे. ठीक आहे. मग तुमच्याकडे जे काही रीडिंग्स आहेत ते या आत या जो एरिया आहे, या एरियामधले तुमच्याकडे रीडिंग आहेत. यू डोंट हॅव द रीडिंग्स आउटसाइड धिस लिमिट्स. ठीक आहे. याच्या बाहेरचा तुम्ही सर्वेच केला नाहीये, तर तुमच्याकडे त्याच्या रीडिंग्ज असायचा काही प्रश्न येत नाहीये सपोज. मग त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही कंटूर तिथला ड्रॉ करताल, सपोज तुमचा असा तुम्हाला कंटूर मिळाले. ठीक आहे. तुम्हाला असे कंटूर मिळाले जे इथं दाखवले आहेत. ठीक आहे. आय विल जस्ट रिड्रॉ दीज लाईन्स. सपोज तुम्हाला असे कंटूर मिळाले. आता इथपर्यंत तुम्हाला पूर्ण ते जे सर्कल होते ते कंप्लीट झालेत. का तर तिथला सर्वे तुम्ही केलता त्यामुळे तिथलं तुम्हाला हे जे पॉइंट्स आहेत, these points having the same RL, so these are connecting to each other. ठीक आहे. नाऊ लुक ॲट दिस कंटूर. या कंटूरचे जे हे जे पॉइंट आहेत, these are having the same RL. ठीक आहे. Then these points are also having the same RL, these points also having the same RL, and same case for these points. ठीक आहे. नाऊ यू मे से की ही जी लाईन आहे, पुन्हा ही या लाईन एकमेकांना जॉईन नाहीयेत. म्हणजे त्यांनी क्लोज लूप तयार केलं नाही असं तुम्ही म्हणू शकता. पण तसं नाहीये ॲक्चुअली. जेव्हा तुम्ही त्या पर्टिक्युलर एरियाच्या बाहेर जाऊन तुम्ही जर सर्वे केलात, तर यू मे गेट these are points which are having the same RL. Also these points also having the same RL. These points also having the same RL and same way for these points also. ओके. म्हणजे काय होतंय, तुमचं जे कंटूर लाईन आहे, ठीक आहे. तुमची जी कंट्रोल लाईन, दॅट कंट्रोल लाईन अल्वेज फॉर्म अ क्लोज्ड सर्किट. ठीक आहे. कंट्रोल लाईन्स ह्या अल्वेज फॉर्म अ क्लोज सर्किट. ठीक आहे. आता इथल्या आतल्या तर सगळ्यांनी क्लोज सर्किट फॉर्म केलंच आहे. बट काही स्पेशल केसमध्ये दीज लाईन्स मे बी विदिन कुठे आहे? या लाईन्स आहेत त्या. दीज आर विदिन दिस युअर सर्वे. ओके. दीज लाईन्स मीट विदिन ऑर आउटसाइड द लिमिट्स ऑफ द मॅप. ठीक आहे. या आउटसाइड द लिमिट्स ऑफ द मॅप म्हणजे या आपण ज्या सर्वे केलाय त्याच्या बाहेर जाऊन मीट होत आहेत. म्हणजे थोडक्यात सर्वे लाईन या 100% या क्लोज लूप फॉर्म करणारच. मग त्या एकतर आत करतील किंवा बाहेर करतील. मग असा एखादा सर्वे मे बी असा येऊ शकतो, की तुम्ही पंढरपूरचा सर्वे करताय आणि तुम्ही 100 मीटरचा एक RL पकडली आहे आणि ती सर्वे करता तुम्ही पंढरपूरचा सर्वे केला आणि त्यांनी क्लोज लूप फॉर्म केलाच नाही. तर तुम्ही जेव्हा बाहेरचा सर्वे करत जाताल, तेव्हा मे बी तुम्हाला असं कळेल, की मोहोळपाशी जाऊन तो सर्वे फिरून म्हणजे 100 मीटरचा RL फिरून येऊन तो क्लोज लूप फॉर्म करतो. हा कुठेही फॉर्म करू शकतो. डिपेंड्स ऑन द टेरेन म्हणजे ती जी जमीन आहे त्याच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे. पण हा क्लोज लूप फॉर्म करणारच. ओके. कळालं का तुम्हाला? Yes, sir. ओके. सॉरी. नाउ नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक इज कंट्रोल लाईन्स कॅनॉट क्रॉस वन अनदर. आता कंट्रोल लाईन्स ज्या आहेत त्या एकमेकांना क्रॉस करत नाहीत. का करत नाहीत क्रॉस? तर कंट्रोल लाईनचा मिनिंगच हे आहे, की कंट्रोल लाईन्स हॅव्हिंग द लाईन हॅव्हिंग द पॉइंट्स ऑफ इक्वल इलिव्हेशन. ठीक आहे. म्हणजे सेम RL असलेले पॉइंट ना कनेक्ट करणारी जी लाईन असते, दॅट लाईन इज कंटूर. ओके. द पॉइंट्स हॅव्हिंग द सेम RL, ह्या ज्या लाईन्स आहेत, अशा कनेक्ट करणाऱ्या लाईनलाच आपण कंटूर म्हणतो. मग जर 100 मीटरच्या RL पॉइंट्स असतील, ते 100 मीटर 105 मीटरच्या कंटूरला क्रॉस करतील का? कधीच करणार नाही. ठीक आहे. पण आपण कंटूर दाखवताना एक 2D डायग्राम मध्ये दाखवतो. ठीक आहे. त्यामुळं जर अशी कंडिशन असेल, याला बोलतात ओव्हरहँगिंग क्लिप. जर अशी कंडिशन असेल, तर तुमचा कंटूर जो आहे तो एकमेकांना क्रॉस झाल्यासारखा तुम्हाला दिसतो. ठीक आहे. अशी जर कंडिशन असेल, इथं जर असा एरिया जर आत गेलेला असेल, तर यू मे सी दॅट द कंटूर्स आर क्रॉसिंग टू ईच अदर. इथं एकमेकांना क्रॉस झाल्यासारखे दिसतील. ॲक्चुअली ते एकमेकांना क्रॉस झालेले नसतात. ते एकमेकांच्या वर खाली असतात. दॅट्स व्हाय दे आर लुकिंग इन दॅट वे. म्हणजे तुमचा जो हा जो 100 मीटरचा कंटूर आहे, इथं आहे आणि तुमचा 105 मीटरचा जो कंटूर आहे, दॅट इज ओव्हर हिअर. ठीक आहे. आय विल राइट ओव्हर हिअर. तुमचा जो 100 मीटरचा कंटूर आहे, तो इथं आहे
आणि तुमचा जो 105 मीटरचा कंटूर जो आहे तो इथं आहे. ओके, तुमचा 100चा कंटूर इथं आहे, हा 105 मीटरचा कंटूर या लेवल आहे, कारण इथल्या जे पॉईंट आहे त्यांची RL 100 आहे आणि इथले जे पॉईंट आहे त्यांची हाईट 105 आहे. मग हे एकमेकांना क्रॉस झालेत का दोन लाईन? तर नाहीच झाल्यात. पण इथं जेव्हा तुम्ही 2D मध्ये डायग्राम दाखवता कंटूरच्या, तेव्हा तुमचा का इथं क्रॉस होतोय? तर तुम्ही कंटूर कसे काढता? हाऊ यू ड्रॉ कंटूर इज, तुम्ही काय केलं जस्ट तुम्ही आता हे डायग्राम मध्ये थोडस आहे, हा ऍक्च्युली हे व्हर्टिकली असं जाणार बरं का, हे व्हर्टिकली याला मॅच होणार आणि हे डायग्राम थोडस इकडं तिकडं आहे. ठीक आहे, आय विल शो इन अनदर कलर, येलो कलर. ठीक आहे, हे असं हा झाला 100चा आणि ह्याचे जेव्हा तुम्ही प्रोजेक्शन खाली घेताल तेव्हा तुम्हाला हा झाला 105. ओके, मग ह्या लाईन आपल्याला खाली जेव्हा डायग्राम मध्ये दिसतात त्या एकमेकांना क्रॉस झाल्यासारखे दिसतात, बट दे आर नॉट क्रॉसिंग टू इच अदर, कारण त्या एकमेकांच्या वर आहेत. ठीक आहे, तर अशी कंडिशन जी असती त्याला काय बोलायचं आपण? ओव्हरहँगिंग क्लिप. ठीक आहे, सो कंटूर लाईन्स कॅनॉट क्रॉस वन अनदर एक्सेप्ट इन केस ऑफ ओव्हरहँगिंग क्लिप. ठीक आहे, ओव्हरहँगिंग क्लिप जेव्हा कंडिशन असेल याला आपण ओव्हरहँगिंग क्लिप म्हणतो. हे बाहेर टेपड आले ना त्याला आपण ओव्हरहँगिंग क्लिप म्हणतो. ओव्हरहँगिंग क्लिपच्या कंडिशन मध्ये तसं असतं, बट ओव्हरहँगिंग पोर्शन मस्ट बी शोन इन अ डॉटेड लाईन. आता बघा, ही अशी जर कंडिशन आली तर तुम्हाला काय करायचं असतं? यू हॅव टू शो दॅट ओव्हरहँगिंग पोर्शन इन अ डॉटेड मॅनर. हा जो पोर्शन आहे तो तुम्हाला डॉटेड लाईन मध्ये दाखवायचा असतो. ठीक आहे, जो खालची लाईन असते 100 मीटरची, दॅट शुड बी शोन इन अ डॉटेड लाईन. ओके, समजतंय का? आता आय हॅव अ क्वेश्चन. ओव्हरहँगिंग क्लिप कंडिशन आणखी कुठं येऊ शकते? प्लीज टेल मी अ नेम वेअर ओव्हरहँगिंग क्लिप कंडिशन एक्झिस्ट. Can anyone tell a name where overhanging cliff condition exists? Can anyone tell where overhanging cliff condition exists? ओव्हरहँगिंग क्लिप सारखी कंडिशन आणखी कुठं येऊ शकते? म्हणजे ओव्हरहँगिंग क्लिप हा टेक्निकल वर्ड झाला. आपल्या रेग्युलर भाषेमध्ये ओव्हरहँगिंग क्लिप म्हणजे अशी जी हे दिसतंय हे कुठं दिसू शकतं? हिली एरिया. हिली एरियात, पण काय लोकेशन? हिली एरियातच येणार हे, पण काय लोकेशन असणार त्याचं? असं कुठं असतं हिली एरियामध्ये? टनेल. हा, येस, गुड, टनेल, गुड. आणखी अशी कंडिशन कुठं असू शकते? फॉल्स. येस, वॉटरफॉल्स. वॉटरफॉल मध्ये ही कंडिशन नाही. वॉटरफॉल हे दुसऱ्या एकाचं एक्झाम्पल आहे, मी तुम्हाला सांगेन. वॉटरफॉल शक्यतो असं आत एवढं नसतं. वॉटरफॉल इज हॅव्हिंग लाईक धिस वे. आपलं हे जे आहे ते असं असं येऊन पुन्हा असं आत येऊन पुन्हा बाहेर येते, असं येते. गुहा. गुड, गुड, गुड. म्हणजे गुहेत, म्हणजे गुहेमध्ये पण अशी कंडिशन असणार आहे. ठीक आहे, टनेल किंवा गुहा यामध्ये अशी कंडिशन असणार आहे. ठीक आहे, MCQ ला तुम्हाला हा क्वेश्चन विचारू शकतात. ठीक आहे, वी विल मूव्ह फॉर आता नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया आपण आता. नाउ वेन हायर व्हॅल्यूज आर इनसाइड द लूप. आता बघा, जर हायर व्हॅल्यूज आर इनसाइड द लूप, जर हायर व्हॅल्यू, आता इथं बघा ह्या ज्या व्हॅल्यू आहेत या हायर व्हॅल्यू आहेत. ठीक आहे, 199 म्हणजे हायर व्हॅल्यूचं जे सिनारिओ आहे तो इकडं आहे. ठीक आहे, हायर व्हॅल्यूज आर इनसाइड द लूप
जर असतील, हे लूप झालं, लूपच्या जर आतल्या साईडला हायर असतील म्हणजे 100, 99, 98 आणि 97, हे जे नंबर्स आहेत हे RLs आहेत त्या पॉइंटची हाईट आहे. ठीक आहे. वेन हायर व्हॅल्यूज आर इनसाइड द लूप इट इंडिकेट्स द रिज लाईन. ठीक आहे. याला काय म्हणणार आपण? रिज लाईन. ठीक आहे. कारण काय, हायर व्हॅल्यूज जर आत असतील तर ह्याचा जो स्लोप असणार आहे, ही जी जमीन असणार आहे, ह्या जमिनीचा स्लोप कसा असणार आहे? इकडून खाली इकडं उतार होत गेला. ठीक आहे. आणि इथं चढ असणार आहे. ठीक आहे. म्हणजे इकडून इकडं उतार असणार आहे, इकडून इकडं उतार असणार आहे, इकडून इकडं उतार आहे, कारण हे जे कंटूर्स आहेत हे खाली खाली जाईल तशी व्हॅल्यू कमी होते. ठीक आहे. म्हणजे इकडं सगळा उतार आहे. ठीक आहे. आणि ह्याच्यातली जी हायर ही जी लाईन असती, म्हणजे ही जी मधली जी लाईन आहे त्याला आपण काय म्हणतो? रिज लाईन. वी कॉल इट ॲज अ रिज लाईन. ही जी लाईन आहे टॉपची सगळ्यात, त्याला आपण रिज लाईन म्हणतो. ठीक आहे. आता बघा, वेन हायर व्हॅल्यूज आर इनसाइड द लूप, जेव्हा हायर व्हॅल्यूज आर आतल्या साईडला असतात, ठीक आहे, इट इंडिकेट्स रिज लाईन. कंट्रोल लाईन्स क्रॉस रिज लाईन ऍट अ राईट अँगल. आता ही जी आहे ही ब्ल्यू कलर मध्ये दाखवली आहे, दॅट इज अ रिज लाईन. आणि दॅट रिज लाईन मेक्स 90 डिग्री विथ द रिज लाईन मेक्स 90 डिग्री विथ द कंटूर्स. ओके. म्हणजे रिज लाईन आहे इथं 90 डिग्रीचा कोन करते. ठीक आहे. इथं 90 डिग्रीचा कोन असतो. ठीक आहे. ऑलवेज, म्हणजे कधी तुम्ही रिज लाईनचा जर कंटूरशी केलेला जर अँगल मेजर केला तर दॅट अँगल वुड बी 90 डिग्री. ओके. आणि इकडून इकडे स्लोप आहे. ठीक आहे. बाहेरच्या साईडला स्लोप आहे. का तर इथं 100 आहे, 99 असं कमी कमी होत गेलंय ना, म्हणजे त्याची लेवल खाली खाली गेलेली आहे. ठीक आहे. समजलं का तुम्हाला? हो सर, कळालं. ओके. सगळ्यांनी एक काम करा, कमेंट बॉक्स मध्ये, चॅट बॉक्स मध्ये तुमचं नाव, रोल नंबर आणि हे टाईप करून सेंड करा. ऑल द 70 स्टुडंट हू आर जॉईन्ड, प्लीज राईट युअर रोल नंबर, name, roll number and division in comment box so that it would generate your attendance. सगळ्या जणांनी टाका पटपट. Name, roll number and division. Write your roll number, then name and division in a comment box for your attendance. सगळ्यांनी टाका पटपट पटपट. Write your name, then your roll number, and also your division in a comment box so that it would generate your attendance. झाली का सगळ्यांची टाकून? Don't write, Siley, don't write only division B. Write your name, your roll number and all these things. Write your name, roll number and division also. Write everything in a chat box. Okay. Don't write only division or don't write only in number. Okay.
Who is this B49 Shahid Mujawir? Write your name also, na? Don't write only once with your name, roll number and division. प्रत्येकाला वेगळं वेगळं कसं सांगावं लागतं. I am taking attendance whatever here now. Okay, I will not ask once more. जे काय आता आलेले ते मी घेतोय आणि नंतर लेक्चर संपताना पण घेणार आहे, मध्ये एकदा घेईन. डोंट राईट नाव. ओके, हु इज दिस? आता मी अटेंडन्स इथली घेणार नाही आता कोणी टाकली तर, मगाशीपासून सांगतो एवढा वेळ झालं. जस्ट अ मिनिट, लेट मी कॉपी. Prasad Banu is taking your attendance right now. Okay. Now see next characteristic. Contour lines cannot cross. Contour lines cannot cross one another except in case of overhanging cliff. ठीक आहे, आता झालं आपलं. आता बघा ह्या एअरलाईनचं पण झालं. Now next characteristic. Yes. Now see next characteristic. व्हॅली लाईन. आता व्हॅली लाईन कधी असते? when the lower values are inside the loop. आता इथं बघा, इथं लोअर व्हॅल्यूज ज्या आहेत त्या these are inside the loop. ठीक आहे, लोअर व्हॅल्यूज आर इनसाइड द लूप. इथं बघा 97, 98 जे आहेत those are the lower values. Those lower values are when lower values are inside loop. आता इथं बघा 97, 98 या ज्या आहेत या लोअर व्हॅल्यू आहेत त्या आत आहेत लूपच्या. ठीक आहे, when lower values are inside loop. आणि 99, 100 ज्या मोठ्या मोठ्या होत गेल्या त्या बाहेर आहेत. ठीक आहे, when lower values are inside the loop. लूपच्या आतल्या साईडला असतील. दॅट सिम्पली मीन्स इकडं स्लोप आहे. स्लोप कुणीकडे आहे? स्लोप हा आतल्या साईडला आहे. इकडून इकडं उतार आहे, बरोबर का? इकडून इकडं उतार आहे. आतल्या साईडला उतार आहे. का? तर ही 100 मीटरचा कंटूर आहे ना, हा 99, 98, 97 असा आत कमी होत जात आहे. म्हणजे इकडं जमिनीचा उतार आहे. ठीक आहे, आणि जी सेंटरची जी लाईन असते तिला आपण काय म्हणतो? दॅट इज कॉल्ड ॲज अ व्हॅली लाईन. ठीक आहे, व्हॅली म्हणजे दरीची जी लाईन आहे, जी सेंटरची लाईन आहे त्याला आपण व्हॅली लाईन म्हणतो. इकडून असा सगळा उतार आहे आणि याला आपण म्हणतो व्हॅली लाईन. आता व्हॅली लाईन जी आहे दॅट व्हॅली लाईन मेक्स 90 डिग्री विथ द कंटूर लाईन्स. कंटूर लाईन बरोबर व्हॅली लाईननी इथं जो केलेला अँगल आहे, मार्किंग ओव्हर हिअर, दॅट अँगल इज अ 90 डिग्री. तो जो अँगल असतो तो 90 डिग्रीचा असतो. ठीक आहे, आता बघा नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक. अ सिरीज ऑफ क्लोज्ड कंटूर ऑलवेज इंडिकेट्स अ डिप्रेशन ऑर सुमित. ठीक आहे, आता क्लोज कंटूर जर असे असतील, या डायग्राम मध्ये बघा सगळे क्लोज लूप तयार झालाय. इथं पण क्लोज लूप तयार झालाय. पण हे जी कंडिशन आहे हे डिप्रेशन, एक तर डिप्रेशन किंवा एक तर सुमित याला आपण म्हणतो. एक तर डिप्रेशन किंवा सुमित म्हणतो. तर डिप्रेशन कधी म्हणणार? वेन लोअर व्हॅल्यूज आर इनसाइड देन इट इज डिप्रेशन. लोअर व्हॅल्यू आतल्या साईडला आहेत म्हणजे काय झालं थोडक्यात, सगळा आतल्या साईडला स्लोप आहे म्हणजे ह्याला आतल्या साईडला खड्डा आहे म्हणजे डिप्रेशन. ठीक आहे, लोअर व्हॅल्यू ह्या आतल्या साईडला आहेत
म्हणजे आतल्या साईडच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या खाली आहेत, म्हणजे इथं दरी आहे, ठीक आहे, खड्डा आहे, दॅट सिम्पली मीन्स डिप्रेशन. आणि जर लोअर व्हॅल्यू आर हायर व्हॅल्यूज आर इनसाइड, जर हायर व्हॅल्यूज आता इथं 100 मीटर 9998 म्हणजे हायर व्हॅल्यू इनसाइड आहेत, म्हणजे इकडून इकडं स्लोप आहे, आतून बाहेर स्लोप आहे, तर याला आपण काय म्हणतो, सुमित म्हणतो. ठीक आहे. असं जर डोंगरासारखी कंडिशन असेल तर त्याला आपण सुमित म्हणतो. ठीक आहे. म्हणजे इकडून इकडे उतार आहे, याला आपण बोलणार सुमित. आणि याला डिप्रेशन म्हणजे तळ्याची जी कंडिशन आहे त्याला आपण डिप्रेशन म्हणणार. सुमित म्हणजे डोंगराची जिथं कंडिशन असेल तिथं आपण सुमित म्हणणार. ठीक आहे. नाव नेक्स्ट. आता बघा, डिप्रेशन बिटवीन द सुमित आर कॉल्ड ॲज अ सॅडल लाईन्स. जस्ट अ मिनिट. ओके. कंटूर लाईन्स मीटिंग ऍट अ पॉइंट इंडिकेट्स अ व्हर्टिकल क्लिप. आता इथं बघा, कंटूर लाईन्स आर मीटिंग ऍट अ पॉइंट. आपली मीटिंग एंड होतीये, 1 मिनिट पण राहिला नाही. ठीक आहे. आपली मीटिंग एंड होते, तर मीटिंग एंड झाल्यानंतर यू हॅव टू जस्ट क्लिक ऑन द सेम लिंक अँड जॉईन वन्स अगेन. ठीक आहे. तुम्ही रिजॉईन व्हा. मग आपण हे नेक्स्ट पॉईंट बघूया. मीटिंग आपली एंड अप होते, तर तुम्ही वन्स अगेन त्या लिंकला टॅप करून तुम्ही अजून एकदा जॉईन व्हा. ठीक आहे. तेव्हा आपण हे सगळे पॉईंट कव्हर करूया.